गडिंग्लजमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलेली आहे। आपण आता बैठक घेतलेली आहे, या बैठकीत काय ठरले? या बैठकीत ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे त्या दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आम्ही केली। त्याचबरोबरीनं त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजेत। प्रशासनानं, पोलीस प्रशासन असू देत किंवा वैद्यकीय प्रशासन असू देत, जो आहे तो खरा अहवाल त्यांनी दिला पाहिजे। त्यात कुठलीही हायगाई त्यांनी करू नये, दिरंगाई त्यांनी करू नये। या छोट्याशा मुलीला आणि पर्यायानं गडिंग्लजमधल्या सगळ्याच मुलांची सुरक्षितता आता ऐरणीवर आलेली आहे। त्यामुळे या गडिंग्लजमधल्या लहान छोट्या मुली, महिला या सुरक्षित राहायच्या असतील तर पोलीस प्रशासनानं आता दक्ष होऊन कठोरातली कठोर कारवाई तातडीनं केली पाहिजे अशी मागणी आहे। त्यासाठी आज सगळे गडिंग्लजकर एकत्र जमले होते। जात धर्म पक्ष विरहित सगळे लोक एकत्र येऊन उद्या गडिंग्लज बंद करण्याचा गडिंग्लज शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून रॅलीला सुरुवात होईल व उद्या गडिंग्लज शहर बंद ठेवलं जाईल। त्या घटनेचा निषेध म्हणून त्या छोट्या 10 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झालाय त्या घटनेचा निषेध म्हणून उद्या गडिंग्लज शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल असं ठरवण्यात आलेलं आहे। धन्यवाद। 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भडगाव रोडला आपण सर्वांनी जमायचं आहे। या घटनेचा निषेध उद्या गडिंग्लजमध्ये आपण एकत्रित एक रॅली आणि उद्या गडिंग्लज बंद याची हाक आम्ही सर्व देत आहोत। उद्या रविवार गडिंग्लज बंद असणार आहे आणि 9 वाजता सर्व गडिंग्लजकर आम्ही संपूर्ण गडिंग्लज शहरामध्ये एकत्र रॅली निषेध करण्यासाठी काढत आहोत। उद्या 9 वाजता माझी आणि एक विनंती आहे की तुमच्या संबंधित जे कोण आजूबाजूच्या खेड्यातले व्यापारी इथे येत असतील तर त्यांना निरोप दिले पाहिजे की उद्या गडिंग्लज बंद असणार। पोलीस प्रशासनाला 2 दिवसाची मुदत मुदत बंद राहणार आहे। मोबाईल व्हॉट्सअप मुदत बंद राहणार आहे। पोलीस प्रशासनाला 2 दिवसाची मुदत आहे। तिथं छडा लावून न्याय मिळवून द्यायचं काम त्यांचं आहे, नाहीतर बेमुदत बंद राहणार आहे। हे लक्षात ठेवा। न्याय मिळत नाही तोपर्यंत घडणार आहे।